आमच्याकडे ना चटया खराब झाल्या होत्या, तर गेटच्या बाहेर आहे ना गवत खूप रुजून आलेलं. मग यांनी ना काय केलं, त्या गवतावरती या खराब झालेल्या चटई टाकल्या आणि हे बघा, जेवढी चटई टाकलेली ना तेवढं सगळं गवत मरून गेलं. हे बघा, आता हे ते तिथून उचलून दुसऱ्या गवतावर टाकतात. हे बघा, म्हणजे ते पण मरून जाईल गवत. हे बघा, आहे ना, इकडे इकडे आहे तिकडे टाकतात आहेत. हां, आता दुसरी पण दाखवते. ही बघा, इथे मोठी चटई पण टाकली होती गेटच्या बाहेर, ती पण आता उचलतात आहे, दुसरीकडे टाकणार. हे बघा, त्या चटई खालचा गवत पण बघा, जेवढी चटई होती तेवढं बरोबर चौकडा गवत सुकलाय बघा, आहे ना, चटईच्या मापा एवढं. आता ही चटई ना आमची खोप आहे. ही बघा, इथे ही खोप आहे आणि खोपीजवळ आता लाकडं काढताना जरा त्रास होतो. मग तिथे पण गवत किती आहे बघा. हा बघा किती गवत आहे ना. यांना म्हटलं इथे पण टाका, म्हणजे लाकडं काढायला आपल्याला त्रास होणार नाही आणि गवत पण मरून जाईल, होय की नाही. किती गवत रुजून आलंय ते बघा. आहे का नाही मस्त आयडिया. हे आमचं गेट आहे आणि हे गेटच्या ना समोरच एकदम आम्ही 2 ह्या चटया टाकल्या होत्या. मग तेवढं गवत मरून गेलं आणि मग दुसऱ्या ठिकाणी टाकल्या, मग तिकडचं पण मेलं गवत. कोण एवढं गवत उपलत राहणार, एवढं बेनायला किती वेळ लागणार, होय की नाही. बघा काय मस्त गवत मरून गेलं ते.